मित्रांनो, जबाबदार व्यक्तीचं आयुष्य बाहेरून जितकं शांत दिसतं, आतून तितकंच कठीण असतं. जबाबदार माणूस रडत नाही, कारण त्याला परवानगीच नसते. तो थकत नाही, कारण त्याच्याशिवाय घर, माणसं, काम काहीच पुढे चालत नाही. त्याचं दुःख कोणी विचारत नाही, कारण सगळ्यांना वाटतं की हा तर मजबूत आहे. जबाबदारी असलेल्या माणसाचं आयुष्य दुसऱ्यांसाठी जगण्यात जातं. आपली स्वप्न मागे ठेवून, स्वतःची वेदना बाजूला ठेवून आणि चेहऱ्यावर एक शांत मुखवटा घेऊन जगावं लागतं. तो बोलणं कमी करतो, कारण त्याच्याकडे वेळच नसतो. तो तक्रार करतच नाही, कारण त्याला ऐकणारे मात्र कुणीच नसतात. तो तुटतोही शांतपणे, कारण त्याला तुटणं आणि कोसळणं कोणापुढे परवडत नाही. जबाबदार माणूस प्रचंड मजबूत असतो, पण त्याच्या त्या ताकदीचा आवाज त्याच्या शांततेत ऐकू येतो. तो तडजोडीत जगतो, पण जगाला आपल्या माणसांना पुढे नेतो. हेच तर आयुष्य असतं. माणसाची जबाबदारी जितकी वाढते, तितकाच तो आतून कणखर होतो आणि बाहेरून मात्र अधिक शांत आणि कठोर. जबाबदार माणसाची भूमिका पार पाडता पाडता स्वतःचंही आयुष्य असतं हेच विसरून जातो.